निकाल आजचा आहे आमचा 4था दिवस आणि 4थी दिवसाची सकाळ साईराम. तर आज आम्ही सकाळच्या पायथ्याशी वस्ती होती आमची आज आणि इथून आता घाट चढायचा आहे कसाऱ्याचा ना घाटांदेवीन जाऊन गरबा खेळायचा आणि तिथूनचा जो पल्ला आहे ना एवढा लांबचा स्पॉट आहे ना हैराणी होते चालून त्याच्यामुळे आज थोडा लवकर होतो. आरती पण भेटली फक्त साईबाबाचा जप करत होते तो शूट केला आणि येऊन ना इथं बसल्यावर आंघोळ केली तसंच घेतो हाती पावडर टेकली पण घेतली. तर चला तो नंतर तुम्हाला ओम साईराम घाटांदेवी पालखी निघाली का भेटतो. ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री साई नाथाय नमः ओम श्री नमः ओम श्री साई नाथाय 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 नमः. सकाळी साईराम मस्त आंघोळ वगैरे करून पालखीचं दर्शन घेतलं आणि इथून आता आपण 6 वाजता निघणार पालखी निघणार आहे आता. सर्वांनी मस्त सकाळचं चाय साईराम पेतात आणि आज ते छान खायला बटर आहे. आपला शेवेकरी बटर फोडताना साईराम. मी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. मी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. बाबाच्या हाताना माझा जन्म धन्य झालं. मी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. मी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. मी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. दिल जन्म जरी या मातीनं पण खर बनले त्या ज्योतीनं. दिला जन्म जरी या मातीनं पण खर बनले त्या ज्योतीनं. झाले पावन साईच्या साथीनं मला प्यारा ईश्वराला. मी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. ओम साईराम. तर आता चाललो मी कसारा घाट अर्धेक चरले. मागचं सिनेमॅटिक शॉट बघलेच असतील तुम्ही. मस्त अशी पालखी आहे ना एक नंबर पाहिजे. एक लाईन तर आम्हालाच लागते आवडी पालखी आहे त्याच्यानं थोडी आणि आडणंवाल्यांची पण पालखी तिथं जॉईन झाली. त्यांची थोडी पब्लिक आहे त्यांचं पण साईरामान आणि एकानं सगळी मिक्स झाले. तर घाटांदेवी डिवायडेड होतील म्हणजे आता आम्ही घाटांदेवी नाचणार आहो ना आपला गरबा. ती माहिती नाही नाचताना का नाही. तर आपला सेटअप लागेल आता. पालखी आणि DJ पुढे गेलं आहे. मी आहो मागे चालू आहे असते कारण की तिथून आपल्याला स्पीड पकडायची. घाट आरामात चालायचं टेन्शन नाही झालं पाहिजे. साई सेवक घाटामध्ये पाणी देताना आहे कासोगाव.
एनी टाईम त्याच्यानं पाणी असतं ना, पाणी पण एवढा थंड असते ना. आणि वरती गाव आहे काहीतरी 15 एकरमध्ये गाव आहे साईराम. गावकरी आले बघा पाण्याला आणि कपडे धुवा. आज मस्त बनवले त्याला. साईराम आता आम्ही पोचलो मस्त घाटनदेवी. आता घाटनदेवी मस्त घाटनदेवीचं दर्शन घेऊ आणि नाश्ता करू. नाश्त्याला बघू काय आहे घाटनदेवी. आणि त्याच्यानंतर गरबा नाचायला विसरायचा नाही. गरबा नाचल्यावर मग चालायला सुरुवात. आणि आपला प्रशांत पण गवात आली वाटते. साईराम तर मस्त आता जाऊ बघू. चला घाटनदेवीचं दर्शन घ्या, मी पण घेतो. चला नाश्त्याची लाईन चालू आहे. आज नाश्त्याला ना साईराम सगळं ओपन नाश्ता करायला लाईन टू लाईन मध्ये मध्ये नाही. सगळी शिस्तीमध्ये नाश्ता घेतात. असं नाही का माझी वल्ल काय मी पुरं जाण असं काय नसते. हे साईडून लेडीजचे. साईराम बघा आज नाश्त्याला ना मिसळ आहे. साईराम 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 बघा साईराम घेतात नाश्ता. तर मस्त आता नाश्ता करू आणि नंतर नाचू आपण. साईराम साईराम तर आपले पण घेऊ मिसळ आणि खाऊ मिसळ. बघू टेस्ट करून कशी आहे नाही का. हे लाईन कमी आहे, हे लाईनीला देऊ. साईराम साईराम साईराम. निकित कसा आहे नाश्ता साईराम? मस्त ना. हे बघ साईराम साईराम. मस्त सगळी साईराम नाश्ता करायला लागले. मिसळ मिसळ पाव. आपला सेटअप पण जोरलाय भाई बँडचा. साईराम फक्त नाश्ता करून वाटच बघतात. आपल्या बँडचा सेटअप पण जोरलाय. चेतन दा हे बघ एकदम खतरनाक आता तमाशा ऑन फायर. सगळं साईराम वाटच बघताना आली. नाश्ता करून आले ना सगळी. इथं रिंगण पाहतील तर गरबा गरबा डान्स भाई एक नंबर. तर वेट करू आपण. चला देवी कोणाला पावली, 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 पावली सुचंदया भगवान गुरु सुचंदया दादा, सुचंदया दादा, सुचंदया दादा, पावली वसलीचे पोराना, वसलीचे पोराना.
रे दिवाना तारा रे गाली रसिया अरे दिवाना तरडने मारवाडने ओ दीवाना 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 बोल दीवाना दीवाना ये आगे रे दीवाना तारा रे गाली रसिया जाए रे दीवाना तारा रे गाली रसिया जाए रे दीवाना तरडने मारवाडने खेल खेल रे भवानी माँ जय अम्बे माँ 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 जय अम्बे माँ साईराम आपण घाटंदेवीवरून निघतोय बघ, पहिला झेंडा आहे. आता घाटंदेवीवरून आपलं ओम साईराम निघतोय. आता गरबा नाचून झाला सगळ्यांचा, आता फक्त चालत राहायचं. सगळे साईराम साईराम. आता निघलोय आम्ही लांबच्या पल्ल्याला. दुपारचा स्पॉट लई लांब आहे. टायमिंग झालं बघ, टायमिंग 10 झालं, 10 वाजलं. 10 वाजल्यान आम्हाला 1-2 वाजतील. तर साईराम निघल्यान सुसाट, सगळं सुसाट रेगता दांडून घेतली. साईराम साईराम कसा चालते बघ. पण पहिला झेंड्याची आवडी लाईन आहे आणि इथून मी आहे, तिथून तेवढीच लाईन मागे. पब्लिक तरी कवरी असत पाहिजे. आता क्रॉस असतं, आता क्रॉस काम आहे. ओम साईराम कट्टालाच येणार नाही चालायला. मागं पुरे सगळे साईरामच, एकटा म्हणून नाही. काय बोलता साईराम? साईराम आता पोचलो आम्ही. आता इथून नाशिकचा ब्रिज आहे. नाशिकवरून आता सिन्नर घोटी रोडला जाऊ. आता खाली उतरू जस्ट चाललो आम्ही. म्हणजे आज 4थ्या दिवसाचा दुपारचा स्पॉट लांब नाही आहे, पण घाटंदेवीनं आम्ही नाचतो ना, त्याच्यामुळे लेट होते. तर लेटच होते. संध्याकाळपर्यंत 3-4 वाजेपर्यंत पब्लिक येते स्पॉटवर. चालणारी चालतात, ज्यांना माहिती आहे ती चालतात, नवीन आले त्यांची हालत बेकार. तर आता आम्ही जस्ट पोचू 10-15 मिनिटां. तर भेटू आपण नंतर पुढे. तो नाशिक आणि हा घोटी सिन्नर रोड. तर आम्ही याच साईडून पालखी जाते. तर चला भेटू आपण पुढे. नाथकुला 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 बाई कुठं मारली? अच्छा. तर ओम साईराम आता स्पॉटला पोचलो. म्हणजे 1 वाजून गेला. बोललो ना तुम्हाला, या 4थ्या दिवसाचे दुपारचे स्पॉटला जाम तपलीक होते नवीन माणसां, नवीन साईराम येताना त्यांना. तर आता जस्ट आम्ही पोचलो आहे आपला स्पॉट. आणि साईराम पालखी थांबा. तर बघ, मी नवीन आलती ना, दिव्याला 2 वर्ष आलती पहिला. तर मस्त आता बसू. नवीन आहे ना, त्यांना आम्ही मदत करतो, असं नाही काही. त्यांना साईराम साईराम बोल साईराम. हां हे बा आई आज आवरी असा लागली ना. आता स्पॉटला पोचले ना. हिचा पहिलाच वर्ष आहे ना. तिला माहिती नाही स्पॉट काय. तिला आम्ही फसवत आणला. तर आता आम्ही पण आराम करतो. तर चला आम्ही पण थोडा आराम करतो, नंतर भेटू आपण. मी बसलोय बघ, आराम करतो. स्पॉट जाम बाईचा झोपल्या जे ते येताना झोपतो. मिरची साईराम अच्छा हे आहे काकडी लोणचं साईराम आणि मुगाची भाजी दाल तडका आणि इकडे पण ते जा साईराम. काम कैसा हालत होगा इन लोग का. बहुत नाचे ना सुबह आता पोचल्या स्पॉटवर. त्यांना माहिती नाही ना, नवीन आहे स्पॉट जाम लांब आहे. बघ सगळं साईराम जेवायला लागले. आली जाम थकल्या, म्हणजे लेट जास्ती पटापट जाम भूक लागली.
जे 1, 1:30, 2, 3 वाजता पोचता पोचता साईराम सगळं जेवायला लागलं. चला मी पण आताच फ्रेश होऊन आलो, मोबाईल चार्जिंगला लावतो. निघला ना पहिला झेंडा. अशी साईराम पब्लिक नवीन नवीन अशी जोरान चालते ना त्यांच्या वागे ते काय पटापट चाल. दादा निघून अध्यक्ष सिस्टम काय स्पॉटवर मानव ते लास्ट झेंडा आलेले ना अजून. लास्ट झेंडा आला नाही ना अजून. लास्ट झेंडा आला दादा. लास्ट झेंडा आला. लास्टचा झेंडा आला. लास्टची निशाणी आता आली. पहिला झेंडा निघली, पहिली निशाणी निघली आपली. आपण पण निघू आता. इथून आहे तसा पल्ला लांब थोडं नाही. आता 4 वाजलं. 4 वाजता निघू आम्ही. 4ला पालखी निघू. चला बाहेर आपण भेटू साईराम रस्त्याला. पालखी पण निघाली आपली. हे बघा. चला साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. चाललो आता आम्ही साईराम. आमच्या ग्रुप हा आमच्या गावांची पोरा. चला हे तल्ल्याची गोलची फिरून जायला लागते आम्हाला. हे तल्ल्याच्या मध्ये समृद्धी मार्ग गेलं. आमची पालखी झाली तल्ल्याला राऊंड मारून. इथे स्पॉट आहे. साई बंधू या मी मागवले भेल येते घेऊन. भाऊजे भेल थंडा जरा बघू, स्वाद घेऊ थंडा. आमच्या भाऊजी गेले. आणि बापू कशी भेल लागते. चला भेटू. भेल आल्यावर दाखवतो तुम्हाला. हातावर बसतो. भेल आलेलं आहे. हे बघ साईराम. साईराम भेल घेऊन. थंडा गरम आहे का वडापाव. वडापाव आणि भेल आणलं. नाही आम्ही खातो मस्त. साईराम मस्त चाललो आम्ही. तर भेल खाली आणि निघलोय आम्ही मस्त. असं बसला पाहिजे एक ठिकाणी म्हणजे काय खाऊ खायला. थोडा आराम थोडासा एन्जॉयमेंट पाहिजेच. उठला पडला चालतं तर आपण जाणारच आहोत बाबांच्या दर्शनाला. तसं पण थोडंसं या निसर्गाच्या रम्य वातावरणात थोडंसं बसून एन्जॉय केलं पाहिजे. समृद्धी महामार्ग. कृष्ण भगवान. आम्ही चाललो दादा मस्त एन्जॉय करीत. काय दादा काय बोलतो. नवीन पिढीला काय बोलशील. काय जी सांगायचं पालखी नवीन येतात ती त्यांना पालखीची शिस्तच माहिती नाही. काय फक्त शिर्डीला पोचायचं आहे. पहिल्या झेंड्या आणि अंग धवा झेंडा निघला का चला पोचला जागा पकडायची आहे. तेवढंच काम आहे. पालखी मागे पालखीला विषय सेवा करण्याची संधी भेटे सेवा करा. असं नाही का पुढं जायचं पहिल्या झेंड्यावर. शिर्डीला जायचं. शिर्डीला जायचं सगळ्यांना जायचं आहे. बरोबर. हकला जुनं साईराम. तर सेवा पण केली पाहिजे. नुसतं चालतच नाही गेला पाहिजे. दुसऱ्यांची चालत पण जा सेवा पण करा. आमचा 4था दिवस असं आमचा नाही. दुसऱ्या लेडीजला जागा नाही भेटली ना तर आमची जागा त्यांना देतो ना. आम्ही बाहेर झोपतो. 4 दिवस झाले ना आम्ही बाहेर झोपतो. असं नाही का आम्हाला जागा पाहिजे आतमध्ये झोपायला पण तसं आमचा बिलकुल हेतू नाही. कारण की ती पण सेवा असते दुसऱ्यांना जागेत. बाबांची इच्छा आहे. बाबा इच्छा सगळ्यांच्या पुऱ्या करतोय. आपण सेवा करू तेव्हा मेवा भेटायला. सेवा करायची. चला मग साईराम चायचे स्पॉटवर पोचतो आम्ही. चायचा स्पॉट सगळं साईराम बसल्यानंतर साईराम गेलं पुरं. मस्त चाय पिऊ आपण पण. चाय 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 साईराम चाय घेऊ आपण. ओम साईराम.
तर ओम साईराम. हे बघ साईराम, तुम्ही ना हे बघ असे ग्लास इकडं तिकडं फेकून देतात त्या स्पॉटला. तो तरास कोणला होते माहीत आहे का? सेवेकरीना. त्यांना पण तरास नाही झाला पाहिजे. तुम्ही चाय पिला ना, डस्टबिन असते, डस्टबिनमध्ये ग्लास टाका. तुम्ही सगळेकर ग्लास टाकता, सगळ्यांना त्रास होते ना. साईराम सेवा करतात त्यांना पण, तर जरा समजून. ओम साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई, जय साई, ओम 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 साई. ओम साम. आम्ही पोचलोय चौथे वस्तीवर. तर आतमनचा माहोल बघूया. मस्त साईबाबाचा जप करत आलो ना, आवडं फास्ट आलो ना. साईराम, साईराम. तर चला मस्त जाऊया आतमध्ये. मस्त जागा भेटली आम्हाला गार्डन मध्ये, गादी टाईप. हाय, आता मस्त जरा फ्रेश हो ना, आरतीला जाऊ ना. आज सूप भेटेल, मस्त सूप पिऊ. आणि गोट्याने काल डिझेल नाही दिला आपल्याला, पेट्रोल CNG बघ. तर मस्त चला, मस्त आता फ्रेश होतो आणि आरतीला जाऊ, नंतर सूप पिऊ, नंतर फुल धमाल नाचू. काय मी नाही नाचणार, दुसरं साईराम नाचतील. राम आपला सूप रेडी. साईराम नहीं अभी हो रहा है. हो आहे ना. हे सूप बनवावं लागलं. इथं सूप असते संध्याकाळी, म्हणजे आरती झाल्यावर सूप पिला ना तर फुल धमाल नाचायला. इथं दरवर्षी असते कल्याणी बाबाची पालखी सजवली जाते. त्याच्यासाठी आम्ही ग्रीन ॲपल, वेली, पेरू आहे, ऑरेंज आहे आणि ॲपल आहे. पालखी पण पोचली आपले. दाखवतो तुम्हाला कसं सजवतात ते कल्याणी बाबाची पालखी. भेटून नंतर आपण. तर आपले फळांची सजावट चालू आहे.
साईबाबांची रांगोळी काढायला ओम साईराम. तर आपली आता आरती झाली मस्त बगलाम फल्लानी आखी पालखी सजवली आणि आज मला वाटते ऑर्केस्ट्रा नाही आहे, ऑर्केस्ट्रा पण आहे पण दुसरं आलं पालखीचा आवाज येत असेल तुम्हाला. आज काय नाचत आहे माहिती आहे का? आज नाचत आहे पहिला त्याच्या नंतर ऑर्केस्ट्रा सेटअप जोडले दाखवतो. आपलं सेटअप जोडले आणि आपलं काय साईराम.
एक नंबर काय बोलतो माहिती आहे? एक नंबर ना एवढा टाल पावर तू काम होता पाहिजे आता ऑर्केस्ट्रा कशा काका डान्सरच आहे काका डान्सर आहे स्टार्टिंग काकाच करते साईराम आता ऑर्केस्ट्रा तमाशा रात्रीचा चौथ्या दिवसाचा रात्रीचा जेवणाचा मेनू काय आहे मी मला दाखवतो. डाळ कशाची भाजी ही आहे वालाची डाळ वालाची डाळ आणि भजी मला फार स्वीट पाणी पण येतं साईराम तर चौथा दिवस खपला आमचा झोपतो आता साईराम. तर आज मस्त बाबांचं डेकोरेशन केलं फलाने दरवर्षी होते या स्पॉटला चौथ्या दिवशी. आणि आज जेवायला मस्त भजी होती आणि सूप होता सूप वगैरे पिला मस्त. आणि आज यावर्षी अलगच नाचला ऑर्केस्ट्रा पण नाचलं आणि आपला गौरीनाथ चौलीनाथ तो पण नाचला साईराम. तर चला मी आता झोपतो उद्या भेटू. अरे मग आपलं ब्लॉग येतील टेन्शन नका घेऊ सगळे ब्लॉग येतील पालखीचा येतील ब्लॉग टेन्शन नाही घेऊ. साईराम चला झोपतो आता भेटू उद्या. ओम साईराम बाय.